नमस्कार. इनगोवाच्या या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. भ्रष्टाचाराच्या कथा आता सुरसही राहिलेल्या नाही आहेत आणि चमत्कारिक तर अजिबात राहिल्या नाहीत, कारण भ्रष्टाचार सध्या शिष्टाचार बनलेला आहे. मात्र भ्रष्टाचाराच्या विरोधात काही मोजक्याच व्यक्ती या समोर येत आहेत. आम्ही यापूर्वीही तुमच्यासमोर एक उदाहरण आणलं होतं, जेव्हा पेडणे येथे भ्रष्टाचाराचं प्रकरण झालं होतं. पेडणेच्या पेडणा महानगरपालिकेमध्ये एका सचिवाने जेव्हा लाच मागितली होती आणि ते प्रकरण आम्ही तुमच्या पुढे आणलं होतं. काहीसं असंच प्रकरण सांकवाळ पंचायतीमध्ये घडलेलं आहे आणि हे प्रकरण उजेड आणण्याचं कार्य मुन्नालाल रामचंद्र हलवाई यांनी केलेलं आहे. आज आमच्यासोबत मुन्नालाल हलवाई आहेत. त्यांनी सांकवाळ पंचायतीचे सरपंच रमाकांत बोरकर यांच्या विरोधात अँटी करप्शन ब्युरो यांच्याकडे तक्रार दाखल केली आणि त्यानंतर रमाकांत बोरकर यांना अटकही करण्यात आली आहे. आम्ही मुन्नालाल यांच्याशी बातचीत करताना विचारणार आहोत की हे प्रकरण केव्हा सुरू झालं आणि काय घडलं होतं. मुन्नालाल जी, आपका स्वागत है इनगोवा के स्टूडियो में. आप हमें बताइएगा कि ये क्या मामला था और कब शुरुआत हुई थी इसे. एक्चुअली ये देखो, मेरे पिताजी ने एप्लीकेशन जनवरी में दी थी, 23 जनवरी को, और उसके बाद में उन्होंने कुछ भी कई महीने तक कुछ नहीं किया. उसके पहले उन्होंने ब्राइब भी मांगे कि आके मुझे 1 लाख रुपया देना, फिर ही मैं आपको ऑक्यूपेंसी सर्टिफिकेट दूंगा. उसके बावजूद नहीं देंगे. फिर मेरे भाई ने थोड़े दिन के बाद फिर गए, फिर उन्होंने बोला, भाई ने बात की, भाई ने उन्होंने बोला कि आपको मैं ऑक्यूपेंसी सर्टिफिकेट जब दूंगा जब आप मुझे 1 लाख रुपया दोगे तो ही मैं आपको ऑक्यूपेंसी सर्टिफिकेट दूंगा, नहीं तो मैं उसकी रेट फिक्स है, कोई 1 लाख के नीचे काम करने के लिए तैयार नहीं है. नहीं, हम अभी आपको पूछना चाहते हैं कि आपका ये मामला घर का है. आप घर बनाने के लिए आगे निकले थे, तो घर बनाने के लिए जो परमिशन चाहिए थी, पंचायत के पास आपको एप्लीकेशन देनी पड़ती है, अर्जी देनी पड़ती है, ये सब फॉर्मेलिटीज़ आपने पूरी की थी? पूरी की थी, पूरी फॉर्मेलिटी, इवन कंप्लीशन ऑर्डर पूरा मिल गया था. उसके बाद तो पूरा फॉर्मेलिटी होने के बाद भी हमने ऑक्यूपेंसी के लिए अप्लाई किया. तो क्या बात हुई थी जब इनिशियली आप ऑक्यूपेंसी लेने के गए, तो उस वक्त क्या हुआ था, मतलब किस तरह से बातचीत आगे बढ़ी थी? देखो, उस समय मेरे भाई ने सेकंड टाइम जब मेरे भाई ने गए, एप्लीकेशन पहले दिए तो कर नहीं रहा था कुछ भी, तो भाई गए तो भाई को उन्होंने बोला है कि आप मेरे का ऑक्यूपेंसी सर्टिफिकेट जब दूंगा जब आप मुझे 1 लाख रुपए देंगे. सीधी बात, सीधी बात है, सीधी स्ट्रेट फॉरवर्ड उनकी मांगने की आदत पड़ गई है. आप किसी को भी वो सीधे स्ट्रेट फॉरवर्ड मांगता है कि आप मुझे पैसे दे दो तो आपको ऑक्यूपेंसी सर्टिफिकेट दूंगा. दर्शको हो, भ्रष्टाचाराची पाळंमुळं इतकी घट्ट रुजलेली आहेत की सांकवाळ पंचायतीचे सरपंच रमाकांत बोरकर थेट मागणी करत आहेत की ऑक्युपन्सी म्हणजे घरात निवासी दाखला राहण्यासाठी जाण्यासाठी जो दाखला आवश्यक असतो तो देण्यासाठी जर 1 लाख रुपये तुम्ही नाही दिलेत तर मी तुम्हाला हा दाखला देणार नाही. अर्थात हा जर दाखला नाही मिळाला तर गृहप्रवेश हे अशक्य असतं. इथे मुन्नालाल यांचं नातेवाईक, मुन्नालाल यांचे भाऊ यांनी पंचायतीशी जेव्हा संपर्क केला तेव्हा रमाकांत बोरकर यांनी त्यांच्याकडे थेट मागणी केली, 1 लाख रुपये द्या आणि तुमचं ऑक्युपन्सी घेऊन जा. इकडे एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मुन्नालाल हलवाई यांच्याकडे सर्व प्रमाणपत्र जी कायदेशीर प्रक्रिया असते ती पूर्ण केली होती, तरीही त्यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे. फिर आपको ऐसा क्यों लगा कि रमाकांत जो बोरकर है इसके खिलाफ कहीं ना कहीं जाए या मामला दर्ज करे, क्या इसके पीछे का? देखो, इतने लोग मेहनत करके कमाते हैं, ये मेहनत का कमाई है, कोई ऐसे आसान का कमाई नहीं है. मेहनत करके कमाते हैं और फिर उसे देना है. मुझे गरीब आदमियों का सोच के मैंने एक कदम उठाया है, क्योंकि मैंने इनके काफ़ी सालों से सुन रहा हूँ कि ये गरीब आदमी से 40,000 50,000 एक छोटे स्टॉल दुकान चलाता है तो उससे NOC देने के लिए, एक ट्रेड लाइसेंस देने के लिए वो 40-50 हज़ार रुपये एक छोटे छोटे स्टॉल से लेता है, जो सिर्फ इनकम करके 2,000 रुपये टर्नओवर होती पर डे का. मुन्नालाल, पूछना चाहूँगा कि आप रमाकांत बोरकर को कब से जानते हो? I know Ramakant Borkar more than 25 years. He was earlier a taxi driver. And इतना कि मैं सरपंच बना, मैं खुश था, इट्स नो प्रॉब्लम, बट इतना करप्टेड होगा मुझे कभी सोचा भी नहीं था. ही कुड हैव बिकम वन ऑफ द मोस्ट करप्टेड MLA इन हिस्ट्री ऑफ गोवा, अगर हम इसको नहीं रोकते तो. अच्छा, अगर हम उसको नहीं रोकते तो ये नहीं, अभी ऑलरेडी करप्टेड है, लेकिन और सबसे ज्यादा करप्टेड MLA बनता. इसके पहले क्या मिसाल थी आपके पास, इसके बारे में क्या सुना था आपने? मैंने इसको हर आदमी के से सुना है
कि मैंने फ्रेंड से सुना है कि घर प्रवेश हो या बिल्डर हो, हर आदमी से एक एक फ्लैट का 1-1 लाख रुपया मिनिमम ब्राइब लेता ही है। एक अगर सुपर स्टोर खुला है 5 लाख रुपया मांगता है। इसकी आदत बढ़ गई है कि बेगर का ब्राइब के सिवा वो काम नहीं करता है। दर्शको, इथे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितोय की सांकवाळ पंचायत ही सगळ्यात श्रीमंत, गोव्यातील सगळ्यात श्रीमंत पंचायत आहे। पहिल्या नंबरची श्रीमंत पंचायत म्हणल्यावर वाघोळ ठरू नये। त्यानंतर ज्या थोड्या पंचायती गोव्यातल्या ज्या श्रीमंत आहेत त्यामध्ये सांकवाळ पंचायतीचा क्रमांक सगळ्यात वरच्या स्थानावरती आहे। त्यानंतर कलंगूट पंचायत आहे आणि अशा सांकवाळ पंचायतीचा सरपंच जेव्हा लाच घेताना सापडला जातोय, ती नक्कीच एक चिंताजनक बाब होती। आमचे मित्र ज्याप्रमाणे आलेले आहेत मुनालाल सांगतात की गेली कित्येक वर्ष हा प्रकार चालू होता, पण कुठे ना कुठे याला खीळ बसावी, कोणाला याबाबत नागरिकांना याबाबत माहिती व्हावी यासाठी त्यांनी हा प्रकार एंटी करप्शन ब्यूरोला सोपवला। मैं पूछना चाहूँगा कि एंटी करप्शन ब्यूरो के पास आप किस तरह से जुड़ गए और उसके बाद क्या हुआ। लेकिन हमारा वक्त हो चुका है कि एक छोटा सा ब्रेक लेने का। मित्र हो, कुठेच जाऊ नका, पाहत राहा इन गोवा 24 तास हा खास कार्यक्रम।